गाईस व्ह्यू बघा, मंदिर बघा, मस्तपैकी आहे, एक नंबर. देन हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम आहे सोमवारी ब्लॉग. तर आज आपल्याला जायचं होतं कळकवण्यामध्ये, गावाला चाललो होतो माझ्या खुद्द गाव. तर त्याच्या आधी सकाळी उठलो आणि पप्पांनी मला लावलं काम. म्हणजे पप्पा म्हटले जरा शेती करून दाखव. फावडं घेतलं होतं, फावडं नाही काय हो, देखा आपने लापरवाही का नतीजा है. टिकाव घेतलं होतं. तर टिकाव घेऊन मी जरा नांगरलं माझ्या हाताने, मग मला घाम वगैरे फुटलाय. आणि आता बाई काम करते, तुम्ही बघू शकता. तिला द्यायची होती पोलीस भरती, पण गावाला येऊन ती करते शेती. बाई करते, गवत काढते. आणि पप्पा मस्तपैकी वल्ले झालेत घामानी पूर्ण, लय कष्ट करते ते. पप्पा ते काय हातात बी दारच्या भाजीचं बी. कुठली भाजी? दारची भाजी, हिरवा माठ. तर गाईस आपल्याला काय माहित नाही. हिरवा माठ आणि दारची. तर गाईस ही वाली भाजी आहे असे पप्पा म्हणतात ते. आणि बाई आपल्या पोलीस भरती द्यायची होती, हे काय सकाळच्या बारी तो करायला लागली. हा पोलीस भरती तर द्यायची आहे, पण आता बाई 9वी मध्ये गेली, पास होती का नाही हे पण माहित नाही. बाई शेतीच करते इकडे राहून, तो नको येऊ पुण्याला. आणि आता फ्रेश बिश होऊन जायचंय कळकवण्यात. नेमकी आता कसं जायचं काय माहित नाही. मम्मी तिकडनं आवाज देते बघा, बघा तिकडे आतमध्ये आहे मम्मी. तर गाईस आता आपण काय करायचं आता आतमध्ये बी टाकायची आहे. तर मी प्रयत्न करतो, मला ते येत नाही, पप्पा सांगतील तसं करतो. तुम्ही पण बघा आणि जमलं तर तुम्ही पण करा गावाला जाऊन. मला ते येत नाही, आणि तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. करूया आता, पप्पा दाखवतील एकदा, त्यानंतर मी करतो आणि तुम्ही मला सांगा नेमकी मी बरोबर करतो का नाही. पप्पा व्हिडिओ काढतील, मी टाकणार होतो. तर त्याच्या आधीच आलेत माझे भाऊजी, जाऊ का कसे टाकतात. भाऊजी जमतं तुम्हाला? तो असंच भैया उचल लवकर 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 लवकर. टाकायचे बी आपल्याला. पप्पा बैला आज हजेरी किती? 150 रुपये. 150 रुपये. 00050 भैया किती रुपये झाले भय? वेगवेगळे लाल माठ आहे, हिरवा माठ आहे. किती रुपये झाले मला ते सांग. पप्पांनी किती 1 2 3 4 5 वेळा 0 सांगितले आणि एक रुपये एकदा सांगितलंय. किती झाले पैसे? हा सांग की. 5 0 वाढवले की भय आपल्या पोलीस भरती द्यायची. अरे किती रुपये झाले ते तरी सांग. आजी कशी पोलीस भरती? 5 0 आणि 1 रुपये झाले किती? हा अरे व्हिडिओ नको काढू. म्हणजे 5 0 आणि 1 रुपये झाले किती ते सांग. तू बंद कर मग सांगते. हा सांग लवकर. अरे सांग ना, सांग 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 लवकर. हा हिशोब कर, हिशोब कर तुझ्याकडे नंतर येतो, लवकर कर. तर गाईस आता बैला काढायला लावलं होतं हे सगळं. आता पप्पा चिडलेत. हा हा पप्पा, हा पप्पा, हा पप्पांची स्पीड बघा आणि आमच्या बैची स्पीड बघा. तर गाईस आम्ही इथं सकाळच्या बारी 4 जण काम करतोय. आणि ही बघा ही आतमध्ये बसून बोल टाइमपास करते. आणि इथं आम्ही 4 जण काम करतोय, बाई, भाऊजी, पप्पा आणि मी. आणि दीदी आतमध्ये टाइमपास करते. बाई खा. तर गाईस आता आम्ही निघालोय
एस टी स्टँडला करायचं होतं रिझर्वेशन. तर मी म्हटलं जरा आंघोळ करायच्या आधी जाऊन येऊ. आणि माझ्यासोबत आहे आणि आता आम्ही चाललोय रिझर्वेशन वगैरे करू. भेटतं का नाही. आता वाजल्यात 9:30 सकाळचे. तर आता जाऊ बघू नेमकी कसं काय होते दाखवतो तुम्हाला. तर गाईस एवढी घाण परिस्थिती झाली आमची. म्हणजे आम्ही आणले होते फक्त 1,500 आणि पाहिजे होते किती हो अजून किती पाहिजे 420. नाही 400 450 रुपये अजून पाहिजे. आणि आमच्याकडे आहे ऑनलाईन आणि आम्ही ATM वगैरे आणलं नाही. तर आता आम्ही शोधतोय पैशाचं कसं काही नियोजन लावायचं. मग मी मित्राला फोन केला होता. तो म्हटलं 10 मिनटं थांब. पप्पांना फोन केला. पप्पा म्हटले जरा थोडेसे थांब मी बघतो काय ते. मग आता आम्ही दोघंजण वाट बघतोय दाजी आणि मी. बघू आता कसं काय होतं ते. फायनली आम्हाला पैसे भेटलेत. आमच्या दादाने दिले विचारलं आम्ही. आणि आता आम्ही चाललो आहे परत एस टी स्टँडला. रिझर्वेशन काढून ठेवले आणि आता रिझर्वेशन वगैरे घेऊ आणि तिकडनं डायरेक्ट जायची एक गाडी घ्यायला. बघूया गाईस फायनली आमचं रिझर्वेशन करून झालं आहे. भाऊजींनी बघा कोणत्या रस्त्याने आणले. काल पप्पांनी फक्त काही रस्ता काय दाखवला तर भाऊजी थांबा गाडी बघा. हा जाऊ दे. तर भाऊजी बघा कुठनं बघा गाईस पडलं ना डायरेक्ट पुण्याला यायचं कॅन्सल होईल. एवढं कामावर जायचे. काल भाऊजी बोल फास्ट अँड फ्युरियस होते ते. गाडी बघा हाय आहे ना खरंच आहे ना. चांगल्या मेन रोडनी चला म्हणत होतं पण भाऊजी काय ऐकलं नाही. तर गाईस फायनली आपण एक गाडी घेतली आहे आणि आता आपण निघालोय घरी. फ्रेश वगैरे हो तर कपडे वगैरे घालू आणि इकडनं निघू. आता तिथं दाजी वाट बघत होते. आता आपण निघू इकडनं. समोर CNG पंप आहे. जाऊया. तर गाईज आता आम्ही फायनली निघालोय आणि पप्पा आता येतं ते धावा दिसले का. आणि भाऊजी मागं आहेत इथे मागं. आणि मम्मी दीदी आणि बाई त्यांनी पण येतं ते. आणि आता आम्ही निघतोय. आणि खरं म्हटलं तर निघायचं होतं 11 वाजता. नाही सकाळी 10 वाजता निघायचं होतं. नंतर वाजले 11 नंतर वाजले 12 आणि आता वाजले 12:30. तर आता आम्ही निघतोय. हो सगळेजण आता हळूहळू येतात ते. तेव्हा अजून मम्मी आले ना बघा. तर गाईस आता आम्ही पोचलो होतो कळकोण्यात. आणि आता आलोय आम्ही एका मंदिरात. म्हणजे आमची कुलदेवता आहे. तर असं मंदिर आहे. व्ह्यू बघा मंदिर बघा मस्तपैकी आहे. एक नंबर वातावरण चांगलं आहे. वरतून पाऊस पण पडतोय मस्तपैकी. एन्जॉयमेंट. आणि इकडे आल्यानंतर खरंच मी कधी पण गावाला आलो नंतर मी इकडे येतोच. माझं खुद्द गाव कळकवणे. तर आता जाऊया आतमध्ये पाय वगैरे पडूया. भाऊजी आलेत पहिल्यांदा. तर भाऊजी पण पाय वगैरे पडतील आणि दीदी पण आहे. तर बघूया. तर काहीच आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही निघाले. तर भाऊजी कसं वाटतं तुम्हाला. एकदम मस्त आहे. आणि वरतून पाऊस चालू आहे. पाऊस पण चाललंय हिरवगार मस्तपैकी. जुम्मू चिकू. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आणि दीदी पण आता भिजती आहे. दीदीला काही कामं धंदे नाही. आता म्हणते जाताना काहीतरी चारल वगैरे बघू. मी दीदी खर्च करणार आहे असं भाऊजींना पण सांगितलं. आणि भाऊजींनी मला सांगितलं दीदी खर्च काय चालणार सँडविच चालणार आहे. तर आता जाऊ. कॉफी मस्त हॉटवाली पाहिजे. Hot कोल्ड वाली. नको आता. आता कोल्ड कॉफी आपण पिऊन आलो ते आपलं बाद झालं ना. आता हॉट कॉफी पाहिजे. तर काहीच आलोय गावात. ओ माय गॉड
मी आता लक्ष दिलं म्हणून मला दिसलं चालू होतं हे एवढा उशीर. आणि गाईस आता पाऊस जरा बऱ्यापैकी थांबलाय. मग मी म्हटलं जरा भाऊ लोक येते ते भावा लोकांसाठी आणलो होता मी फणस. आणि आता माझ्या गावामधला व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू बघा गाईस. आणि तिकडं आपलं घर आहे, तिकडं खाली तो का आले बघा. आणि यो अथर्व आणि मागणं येतोय तो सम्राट. तर गाईस मगाशी पडत होता पाऊस आणि आता होते गरम, म्हणजे चटके वाचायला लागलेत, गरम व्हायला लागलं. तर बघू जरा फोटोशूट वगैरे करतो भावा लोकांसोबत. नंतर बघू कुठं काही जायचं असेल तर जरा फिरून येऊ, नाहीतर काय आज जेवायला काय आहे का नाही काय माहीत नाही. आम्ही गेलो होतो शूटला, फोटोशूट वगैरे केलं, जेवण वगैरे मस्तपैकी झाले. आणि भाऊ कबड्डीचा मेन प्लेअर आहे. मी नेमकी तुम्ही काय केले ते सांग. अरे सांग आता तर सांग. लाजतोय तो काय मला सांगितलं आता त्यांनी मेडल वगैरे काय नेमकी कसलं बॅनर वगैरे कबड्डीचं काय केलं त्यांनी नेमकी. नॅशनल मध्ये सिलेक्शन झालं. नॅशनल मध्ये सिलेक्शन झालं. आणि आता आपण कुठं चाललोय? नदीवरती. तर काही आता आम्ही चाललोय नदीवर. रस्ता बघा पाय वाटे, पडणार होतो मी, ठीक आहे. हे जास्त खाली नको जायला. आणि पाणी नाही, हा पाणी संपलंय. तर काही नदीला पाणीच नाही. सम्राट बोल काहीतरी. हा वास एवढंच. अरे काहीतरी बोल. जाऊ दे हे तरी बोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक नंबर एक नंबर. तर गाईस आम्ही आलो होतो वर्तन खाली. लय भीती वाटली येताना. दाजी तर फुल कॉन्फिडन्स होती, दाजी घाबरले नाही. मी लय घाबरलो कारण की माझ्या पायात एक कोल्हापुरी. आणि आता जर्सी गाय तुम्हाला दाखवतो, ते पण बघा. मारणार नाही ना? पेंडा पेंडा पेंडा. ते काहीच त्यांनी करतात जेवण, पेंडा खाते ते. सगळं पाणी असणार आहे. हा पाणी, सगळं पाण्यात असणार आहे. हा हा ना. पूर्ण इकडे भात का नाही लावत मग तुम्ही? इथे तर पाणी असतं ना वाहतं, तुम्हाला पाणी वाहतं नाहीत ना. मग भात का नाही लावत? नाही लावत. करायची का जागा, करायची का भात लावायला? आता नेक्स्ट टाइम दाजी. हो चालेल. नाही तर नेतो वरती. हो नेक्स्ट टाइम आपण शेती करू. नेक्स्ट टाइम शेती. कुठं? तिथं खाली हा तिथे तिथे Direct. जागा बघितलेली. डायरेक्ट खाली. हो का इथं काहीच. डायरेक्ट आम्ही इथं शेती करणार आहे. डायरेक्ट झोपून पण करणार आहे. नका टेन्शन घेऊ. तुम्हाला दाखवू आम्ही. आणि आता जाऊ परत वर. तुम्हाला जाताना एकदा दाखवतो. मला भीती वाटली होती, दाजीचं फुल कॉन्फिडन्स होते. आता जाऊ, आता आपण जाताना तुम्हाला एकदा दाखवतो. इकडनं इझी आहे, इकडनं इझी, इकडनं हा इकडनं जरा इझी आहे, पण तिकडनं आलो पण जरा तिकडनं लय अवघड होतं. मग मी विचार केला इकडनं जाऊया वरती. चला तर गाईस आता तिकडनं आलो आम्ही खालनं वर. आणि आई बघा
आई करते मच्छी. आई कोणती मच्छी आणली ते बघा राईस पाहिलं ना. माझ्या आईलाच माहित नाही नेमकी मच्छी कोणती करते. मला जायचे पुण्याला संध्याकाळी गाडी. हा आता तू कधी फोन करशील तेव्हा. आई हे काय तर गाईस ही गॅसची बत्ती. कोणाकोणा माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणाकोणाच्या घरात असेल तर सांगा मला. गॅसची बत्ती आपल्याकडे आहे. मित्रांकडे